हाय हॅलो नमस्कार. बघा आजची रेसिपी काय, काजू आणि बदाम मी भिजत घातले होते. 2-3 तास झाले होते त्याला भिजत घालून. आता आपण हे दोन्ही मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ. आधी बदाम आणि नंतर काजू करू. आणि काजू आणि बदाम ग्राइंड करण्यासाठी आता आपण पाणी नाही घातले, थोडंसं त्याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला. आणि त्यासाठी थोडंसं दूध वापरलं यात. तर बघा ही अशी फाईन पेस्ट पाहिजे आपल्याला. आणि आता त्याच्या मापानुसार मी साखर घेतली आहे 1 वाटी. साखर ही आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. की त्यात मिक्सरमध्ये टाकू आपण. बघा ही खालीच टाकली आहे मी, अजून गॅस चालू नाही केला आहे. हे खालीच एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित. मग यात थोडंसं तूप घालायचं जेणेकरून त्या कढईला चिकटणार नाही. आता गॅस चालू करून आपण त्यावर ठेवू. आणि हे बघा असं झालं. आता साखर वितळायला सुरुवात झाली आहे. आता आपल्याला हे पुरण कसं करतो आपण, पूर्ण साखर वितळून नंतर एकजीव होईपर्यंत आपण हलवत राहतो, तसं हलवत राहायचं याला कंटिन्यू. आणि मी आता इकडे दूध तापवून घेतलं. आता संध्याकाळची वेळ झाली त्यामुळे दूध, चहाची वेळ झालीच आहे, दूध तापून घ्यावं म्हटलं. बघा आता 2 कामं करताना दूध उतू जात होतं, लवकर गॅस बंद केला. आता हे असं होत आलं आहे आपलं. आपण आधी बघू कसं झालं आहे, तर हाताला लावून बघायचं जेणेकरून ते आपल्याला समजेल की हाताला जर ते चिपकलं नाही तर ठीक आहे झालं, आणि चिपकलं तर त्याला अजून थोडंसं वेळ आहे. बघा हे असं झालं आहे. हे फक्त काजूचंही करू शकतो, पण मी बदामाचं नाही का, मला पडलं आवडतं. बघा मी चेक करते आहे, तर ह्याला अजून वेळ होता थोडासा व्हायला. तर आपण पुढे अजून गॅसवर याची वाट बघू, हलवत राहू याला थोडंसं. आणि आता बघा हे आता गॅस बंद करू आपण. आता खाली याला थोडंसं असं कढईला पसरून घेऊ जेणेकरून ते लवकर गार होईल. मी परात घेतली आहे, त्याला तूप लावून घेतलं आहे. आणि अशी नीम कपड्याची थैली घेतली जेणेकरून ते हाताला चटके बसणार नाहीत. मग काही असं थापून घ्यायचं व्यवस्थित. आणि मला थोडी गडबड होती त्यामुळे मी लगेच त्याच्या वड्या पाडून घेतल्या. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही निवांत करा. बघा आता घरच्या पप्पांना खायला देऊ, ते काय म्हणतात बघू आपण त्यांची रिॲक्शन, आवडते का त्यांना. तर ही अशी झाली आहे. बघा आता कशी ठीक आहे म्हणतात ते. खाऊन सांग काय काय विचारते, आवडा तर नक्की लाईक आणि शेअर करा. बाय.